21 नियम जे तुमचं आयुष्य बदलवू शकतात. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलवायचं असेल, तर नेहमी सकारात्मक गोष्टींचा जीवनामध्ये अवलंब करा, ज्यामुळे तुमचं आयुष्य तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकतात. असेच काही सकारात्मक विचार मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नंबर 1. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला जर नकारात्मक प्रश्न विचारत असेल किंवा नकारात्मकपणे बोलत असेल, तर लगेच तुम्ही त्या व्यक्तीवर चिडून रिॲक्ट होऊ नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल, तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही, असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही फक्त प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत आहात, असा त्याचा अर्थ होतो. शांत डोक्याने विचार करून चालाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल. म्हणजे नवीन लोकांनी तुमचा मजाक उडवण्याअगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. 2. तोंडाने गोड असणारे तुमच्याशी गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका. 3. ज्या लोकांची त्यांच्या आयुष्यात कुठलीच ध्येय नसतात, अशा लोकांसोबत राहू नका. कारण तुम्ही जशा माणसांसोबत राहाल, तसाच तुमच्यावर देखील प्रभाव पडेल. तुम्ही जर एखाद्या चोरासोबत राहाल, तर निश्चित आहे की काही दिवसांनी तुम्ही देखील चोरच होणार. आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात खूप मोठी ध्येय साकार केली असतील, अशा माणसांसोबत राहाल, तर तुमच्या आयुष्यात देखील काहीतरी मोठं तुम्ही करू शकाल. ज्यांची काहीच ध्येय नाहीत, गोल्स नाहीत, अशा व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत राहा, ज्यांच्याकडून तुम्हाला नेहमी काही ना काही शिकायला मिळेल. 4. विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिका. आपलं मन खूप हळवं असतं, थोड्याशा दुःखाने भावनिक होतं. आणि ज्या लोकांना मनाने विचार करायची सवय असते, ते जास्त इमोशनल असतात. जी लोक भावनिक होऊन विचार करतात, अशा लोकांना कोणीही सहजपणे मूर्ख बनवून त्याचा स्वार्थ साधून घेतो. आयुष्यातला कुठलाही निर्णय घेताना मनाने नाही, तर डोक्याने विचारपूर्वकच निर्णय घ्या. 5. विश्वास. तुम्हाला जर लोकांचा विश्वास संपादन करायचा असेल, मिळवायचा असेल, तर जेही बोलाल ते खरं बोलून विश्वास जिंका. तुम्ही जर खोटं बोलून लोकांची खोटी सहानुभूती मिळवली, विश्वास मिळवला, तर तो जास्त काळ टिकू शकत नाही. कारण आपलं खोटं हे काचेच्या भांड्यासारखं असतं, ज्यावर खऱ्याचा मार बसला की ते क्षणात तुटून पडतं आणि त्यावेळेस आपण मिळवलेला विश्वास मातीमोल होतो. त्यानंतर कधीही कोणीही आपल्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही कितीही खोटं बोलून लोकांना तुमच्याकडे आकर्षित केलं, मान मिळवला, पण जेव्हा ते खोटं उघडं होतं, त्यावेळेस तुमचा हाच मान कचऱ्याच्या गंतीत जातो. कारण पुरणाची पोळी एक ना एक दिवस फुटतेच. नेहमी खरं बोलून सत्याच्या मार्गावर चला. वेळ लागेल, पण जो विश्वास, मान तुम्ही कमावलेला असेल, तो आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत राहील. 6. नेहमी खरं बोलावं, कितीही कठीण प्रसंग असले तरीही. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी देखील नेहमी खरे बोलावे. आपण जर खरे बोलत असू, तर लोक आपल्यावर पटकन विश्वास ठेवतात. आणि आपण नेहमी खोटे बोलतो अशी आपली इमेज तयार झाली, तर आपल्या खऱ्या गोष्टी देखील लोकांना खोट्या वाटू लागतात. 7. आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होईल असे वागू नये. आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होणे हे सर्वात मोठे पाप असते. यामुळे ना आपण आनंदी राहू शकतो, ना समोरच्या व्यक्तीला आनंद देऊ शकतो. आपलं वर्तन नेहमी साधं सरळ असलं पाहिजे. कोणाला त्रासही द्यायचा नाही आणि कोणाचा त्रासही सहन करायचा नाही. 8. पैसे साठवण्याच्या मागे लागू नका. भविष्यात मुलाबाळांना पैसा कामी येईल म्हणून आता खूप दरिद्री जीवन जगू नका. जिथे गरज असेल तिथे पैसे खर्च करून आयुष्य एन्जॉय करा. त्यांच्या शिक्षणाला आणि संगोपनाला लागेल इतकाच पैसा जवळ ठेवा. मुलाबाळांच्या भविष्याचे म्हणत असाल, तर तुम्ही जसे कष्टाने पैसे कमावले, तसेच ते सुद्धा कमावतील. आईबाबाचा पैसा असला की मुलांची कष्ट करण्याची इच्छा होत नाही. 9. प्रामाणिकपणे बोला. समोरच्याला वाईट वाटले तरी चालेल, पण प्रामाणिक मतं मांडायला शिका. 10. शिकणं थांबवू नका. रोज काहीतरी नवनवीन शिकत राहा. माणसाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा माणूस शिकत राहतो.
11. आपल्या खोटे बोलण्याने एखाद्याचं भलं होत असेल आपलं सोडून आणि ज्याच्याशी खोटं बोलतोय त्याचं काही नुकसान होत नसेल तर कधीकधी खोटं बोलण्यात काहीही पाप नसतं. 12. उसने घेतलेले पैसे लवकर परत द्यायचा प्रयत्न करा. पैसा आपली जीवाभावाची नातीसुद्धा विसरायला लावतो. नात्यांमध्ये पैसा आला की नाती टिकत नाहीत. 13. चेहऱ्यावर खोटे मुखवटे धारण करून वावरू नका. खोटे मुखवटे म्हणजेच जे तुम्ही नाही आहात ते असल्याचा आव आणू नका. जसे की काही लोक आपण खूपच ज्ञानी आहोत असे जगाला दाखवतात आणि नको तिथं स्वतःची बेइज्जती करून घेतात. आपण जसे आहोत तसेच समाजामध्ये वावरा. 14. खोट्या आणि मतलबी लोकांसोबत असण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून अशा लोकांच्या सहवासात कधीही राहू नका. चांगल्याच माणसांच्या संगतीत राहा. तुमच्यावर देखील तसेच परिणाम होतील. 15. कधीच कोणाला त्याचा जात, त्याचा धर्म, त्याचा वर्ण आणि शारीरिक दोषांवर चिडवत जाऊ नका. परमेश्वराने प्रत्येकाला स्पेशल बनवले आहे. आपण जर तसे असतो आणि आपल्याला जर कोणी चिडवले असते तर आपल्या मनाला किती दुःख झाले असते याचा विचार करूनच समोरच्याशी बोलत जा. 16. दुसऱ्याला वचन देताना आपण ते निभावू शकू तरच वचन द्या. त्याशिवाय असे वचन देऊ नका ज्यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता. 17. घरात एकता ठेवा. जगात कोणाशीही वैर करा पण आपल्या पाठीच्या सख्या भावा बहिणींशी वैर करू नका. सगळे जेव्हा तुमच्या विरोधात जातील तेव्हा तुमचेच आपले तुमच्या मदतीला येतील. शेवटी या बोटाची कळ त्या बोटाला लागतेच. म्हणून घरात शक्यतो एकता टिकवून ठेवा. समोरचा जरी नास्तिक असेल पण तुम्ही मात्र त्याच्यासारखे होऊ नका. तुम्ही देखील त्याच्यासारखेच वागलात तर तुमच्यात आणि त्याच्यामध्ये काय फरक राहील. 18. भूतकाळ विसरून भविष्याची चिंता सोडून फक्त आणि फक्त वर्तमान काळामध्ये म्हणजे आजच्या क्षणामध्ये जगा. 19. वेळेचा सदुपयोग करायला शिका. कारण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. प्रत्येक क्षणाचा मनमुरादपणे आनंद घ्या. एकदा गेलेले बालपण पुन्हा येत नाही. तसेच एकदा गेलेले तारुण्य देखील परत मिळवता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक वयात त्या त्या सर्व गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात पश्चाताप होणार नाही. 20. स्वतःवर प्रेम करा. अपेक्षा केल्यामुळे नेहमी दुःखच होतो. त्यापेक्षा प्रयत्न करा आणि आयुष्यात पुढे जात राहा. 21. या जगात परिपूर्ण कोणीच नसतं आणि परफेक्शनसाठी धावूही नका. स्वतःला जसे आहात तसेच एक्सेप्ट करा. याचा अर्थ असा नाही की स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. प्रयत्न नक्की करा पण अपेक्षा मात्र ठेवू नका. 22. जीवनात येणारे सुख-दुःख, चढ-उतार सर्व काही सम मानून जीवन जगत राहा आणि पुढे चालत राहा. प्रत्येक गोष्टीचं मनावर दडपण घेऊ नका. आशा आहे तुम्हाला हा प्रेरणादायी आणि मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल. यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार जरी सकारात्मक बदल होणार असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.